नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण आहोत कोकणामध्ये. मी कालच मुंबईवरून पोलादपूरला आलो. रात्रीचा प्रवास होता त्यामुळे काही कवर नाही करू शकलो. तर आज आपण पोलादपूरवरून दापोलीला जाणार आहोत, दाभोळकडे. तिकडे एका बंगलोमध्ये स्टे आहे आमचा. आणि जाता जाता मी खेडला थांबणार आहे. तर तिकडून एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट घेऊन पुढे आम्हाला जायचं आहे. ती म्हणजे टेलिस्कोप. माझे मित्र आहेत सिद्धार्थ, त्यांनी मध्ये आता रिसेंटली मुंबईला आलेले ते. तर त्यांनी बोरा बाजारमधून एक सुंदर असा टेलिस्कोप विकत घेतला आहे. तर त्या टेलिस्कोपचा एक्सपिरियन्स मला करायचा आहे. त्याच्यामधून चंद्र वगैरे पाहायचं आहे. त्या सगळ्या फुटेज किंवा फोटोज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. तर संध्याकाळचे आता वाजलेत 5 वाजलेत. आम्हाला पोचायला बऱ्यापैकी संध्याकाळ होईल, 7:30-8 वाजतील, जिकडे आमचा स्टे आहे तिथे. आणि जाता जाता आता पहिलं सर्वात प्रथम इथे पोलादपूरला, म्हणजे माझं जे घर आहे हे सावित्री नदीच्या बाजूलाच आहे. तर आता मुलगीची इच्छा आहे की जाता पहिलं माशांना जे ब्रेड राहिलेत ते आपण खायला घालू आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ. तर हा सर्व प्रवास मी कवर करणार आहे. तसंच जाताना आता कशेडी बोगदा सुरू असेल, तर आपण कशेडी बोगद्यातून जाणार आहोत, तेही मी कवर करणार आहे. आणि आता माशांची जी पोटपूजा होणार आहे त्याची तयारी सुरू झाली आहे. ते बघा, हे कुणासाठी आहे? हां, हे कुणासाठी आहे? सोतू रागवले काय? वैतागले ती कधीपासून, तिला माशांना खायला घालायचं होतं. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक ट्रॅव्हल ब्लॉगचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि कॉमेंट करा, जर मनापासून आवडलं असेल तर नक्की कॉमेंट करा असेच व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची. पहिलं बोला, चॅनलला सबस्क्राईब करा. चला निघूया. तर आता पण आलेलो आहोत नदीच्या जवळ. अरे बापरे, एवढ्या जोरात! हां, दरवाजा तोडायचा का तुला? तर आता आपण आलेलो आहोत नदीच्या जवळ. ॲक्च्युली मागच्या साईडला गेलेलो, पण तिकडे जास्त गर्दी होती त्यामुळे इथे आलो आहे. तर ही पूर्ण सावित्री नदी आहे पोलादपूरच्या बाजूला जी वाहते ती, आणि ही कंटिन्यू होते ही हरिहरेश्वरपर्यंत. आता खालच्या बाजूला जाऊया आणि तिकडे माशांना खायला घालूया. मस्त लोक, मुलं बघा पोहत आहेत वगैरे, मजा चालू आहे, गावची मजा. जाऊया आता खालच्या दिशेला. कुत्रा मस्त स्विमिंगची मजा घेत आहे. आणि हा समोर एक गाव आहे, तर इथे लोक शॉर्टकटने जातात जेव्हा पाणी कमी असतं. आता बघा ती मुलगी चालली आहे, ती आता पूर्ण ती नदी क्रॉस करून जाईल त्या साईडला समोर गावामध्ये. पोलादपूर खूप सुंदर आहे. पावसाळ्यामध्ये ते जबरदस्त असतं इकडचं वातावरण. आणि बघा एक्साइटमेंट, माशांना खायला घालायची एक्साइटमेंट वेगळीच आहे. तर अजून अर्धा तास इथे आपला जाणारच आहे. तर आता आपण नदीच्या पात्रात आलो आहे. आणि जेव्हा महापूर आलेला 2 वर्षापूर्वी, तर ही नदी ना वरपर्यंत गेलेली, म्हणजे ते जे ऑरेंज लाईन दिसते कलर, तिथपर्यंत पाणी जातं पुरामध्ये. चला आता माशांना खायला घालूया. हे बघा इथेच आहेत मासे. कम, क्या डालू? हाँ? पहिलं चोर डालो. टाइटली है. कहाँ पे डालू? इथे टाका मध्ये. मम्मी, हो फ्रॉग. बेडूक पण आला ब्रेड खायला. थोडं टाका. कैसे जंप करके आ रहा वो? दो. अरे देखा कितना है, बहुत सारा. कहाँ पे जाए तू? गावची मजा मुलं घेत आहेत त्या गरमीमध्ये पोहायची. तर चला आता आपले ब्रेड संपलेले आहेत. मजा आली? हां, चला आता जाऊया आपण दापोलीच्या दिशेला. हाय.
तर आता आपण निघालेलो आहोत पोलादपूरवरून आणि पोलादपूरला काहीतरी मोठी जत्रा येते वाटतं. हे आहे भैरवनाथ नगर पोलादपूरचं. इकडे काहीतरी मोठा कार्यक्रम असणार आहे. तयारी सुरू झाली. काल रात्रीपासून सगळे जण आले तिथे स्टॉलवाले. तर आता आपण लागलेलो आहोत मुंबई गोवा हायवेला. हा सर्व्हिस रोड आहे पोलादपूरचा. आपण युटर्न मारून मग सबवे घेणार आहोत आणि त्यानंतर होपसो कशेडीचा बोगदा चालू असेल. CNG ही भरायचं आहे. एकच पॉईंट उरला आहे. तर खेडला किंवा मग दापोलीला भरायला लागेल. तर चला आता आपण घेत आहोत सबवे. आता एन्जॉय करा हा प्रवास खेडपर्यंत. पोलादपूरहून निघताच 5:15 झालेले आहेत आपल्याला आणि कशेडी घाटाची सुरुवात झाली आहे. तर अर्ध्यापर्यंत म्हणजे अर्ध्यापर्यंत पण नाही, 6 ते 7 किलोमीटर हा पूर्ण सिमेंट पॅच बनवलेला आहे आणि त्याच्या पुढे टनलचा रस्ता आहे. चला चांगली बातमी आहे, कशेडी टनलचा मार्ग ओपन आहे तर आपण जाऊ शकतो. आणि आता इथे राहिलेले ब्रेड हे यांना देऊया गुरांना, म्हणजे त्यांचं जरा पोट भरेल. ये ये खाएगा तो नहीं नंबर हाँ ये नाही ये ये आज अंदर बार स्पेलर कर. ओए कैसा है तेरे खिलाऊंगा हाँ, दो. फेंक फेंक के दो मिनट. फेंकने का नहीं बाबू खाना. क्यों वो लेंगे बराबर और नहीं हाथ लगाएगा. ठीक है मैं भी दूंगा. देखो पीछे से आया उसको भी दे दो. वो नहीं आ रहा ना आगे. बा 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 ये बा बा दो ब्रेड ये दो सो तो खिड़की में रख के देगा तो भी खाते. दो ना सोतुपा इधर. इसको मिला ही नहीं है माँ. सोतू ये छोटे को मिला ही. वो दूसरा दे. ओ एक इकडे आलाय. संपलेत संपले नाही आहे आता. ऐसा नहीं करने का. झाले काटतो तो त्यांनी जास्त काढले. काटता नहीं है ना. याला बिचारायला 2-3च भेटलेत त्यामुळे हा इकडे आला उजवीकडे. मैंने काटता नहीं है ना. एकच भेटला. काटता नहीं नाही जाऊ. चला बाय चला. भुकेलेले असतात, काय मिळत नाही त्यांना. बिल्कुल भी नहीं मिला बेचारा. तर आता आपण एंटर करत आहोत कशेडी बोगद्याचा मार्ग. मी गेल्या वेळी बाईकवर हा व्हिडिओ बनवलेला. यावेळी पहिल्यांदा मी कारनी एक्सप्लोर करणार आहे आणि एक्सपिरियन्स करणार आहे. तुम्ही पाहू शकता समोरून पण गाड्या येतात. म्हणजे स्टार्टिंगला सांगितलेलं सर्वांनी की फक्त पोलादपूर ते खेड मार्ग हा सुरू आहे, पण समोरून पण गाड्या येत आहेत. हे बघा, आता माहीत नाही इथल्या साईडच्या गाड्या आहेत का नाही, समोरून येतात गाड्या. म्हणजे दोन्ही साईड सुरू केलेले आहेत. लोक खेडच्या दिशेनेही पोलादपूरच्या दिशेला येत आहेत कशेडी बोगद्याने. आपला CNG पण वाचणार आहे आणि वेळ पण. अच्छा, तुम्ही पाहू शकता मोठ्या गाड्या पण येत आहेत. ST पण येते बघा समोरून. म्हणजे सगळ्याच गाड्या सुरू केलेल्या आहेत, हेवी व्हेकल्स पण टनलच्या आतून. बघा, आणि इथून जो व्ह्यू मिळतोय ना हा जबरदस्त आहे. म्हणजे हा वेगळा एक्सपिरियन्स आहे ॲज कम्पेअर्ड टू कशेडी घाट. इथून आजूबाजूला पूर्ण म्हणजे तिन्ही बाजूला मोठ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा अनुभव घेता येतोय. आणि पावसाळ्यामध्ये तर काय जबरदस्त असेल हे दृश्य. एकदा कॅमेरा बाहेर घेऊन दाखवतो तुम्हाला. बापरे, लोकांना किती घाई आहे. तो अर्टिगावाला एवढा रफ चालवतोय, पूर्ण रस्ता बाहेर सोडून त्यांनी डंपरला ओव्हरटेक केला. आणि आपल्याला टनल आता सुरू होणार आहे. तर आता आपण एंटर करत आहोत टनलमध्ये आणि
गेल्या वेळी मी आलेलो तेव्हा ह्या स्ट्रीट लॅम्प्स नव्हत्या ज्या वरती लावलेल्या आहेत. आता लॅम्प्स वगैरे सगळ्या सुरू झालेल्या आहेत आणि जबरदस्त असा एक्सपिरियन्स पहिल्यांदा कारमध्ये. म्हणजे अजून वर्क इन प्रोग्रेस आहे, तुम्हाला माहीत आहे सर्वांना. अशा प्रकारे सुंदर असा टनलचा एक्सपिरियन्स. आता आपण टनलमधून बाहेर आलेलो आहोत आणि स्ट्रेट आता आपण पुढे खेडचा बर्ना नाक्याचा हायवे टच करणार आहोत. म्हणजे किती वेळ वाचलाय प्लस तुमचं फ्यूल वाचतंय. रस्त्यांचं डेव्हलपमेंट झालेली ही नेहमीच गरजेची असते आणि त्याच्यामुळे रस्त्यांच्या डेव्हलपमेंट बरोबर बाकीच्या परिसरांची डेव्हलपमेंट लवकर होते. म्हणजे तुमचे रस्ते चांगले असतील तर तुमचा परिसर हा खूप लवकर डेव्हलप होतो. ह्या गोष्टी 100% खऱ्या आहेत. त्याच्यासाठी निसर्गाचा बळी पण द्यायला लागतो, ते पण तेवढंच खरं आहे. तर बघा असे डायव्हर्जन्स वगैरे आहेत मध्ये मध्ये. ट्रॅफिक दोन्ही साईडून सुरू आहे. डावीकडे आपल्याला दिसतोय तो आहे कशेडी घाट आणि कशेडी घाटामध्ये हेवी ट्रक्स वगैरे पाहू शकतो मी इथून. म्हणजे कदाचित हेवी व्हेकल्सला अजून एंट्री नाही देते ते लोक इथे. काही ST आणि MT ट्रक गेले समोरून, पण बाकी पूर्ण ट्रॅफिक हेवीची ही अजूनही कशेडी घाटच वापरते ओल्डवाला. तर आता बघा इथून जो वरतून आला तो आहे कशेडी घाट, तो ट्रक आला तो. आता पुढे चेकिंग चालू आहे, इलेक्शन टाईम आहे त्यामुळे पोलिसांची चेकिंग ही जागोजागी आहे. आणि आपण हार्डली 10 मिनिटामध्ये कशेडी टनल हा क्रॉस केलेला आहे. हार्डली 10 मिनिट. किती फरक पडला आहे ना. उजवीकडे डोंगराच्या आड सुंदर असा सूर्यास्त. मागे दिसत होता सूर्य, आता गोप्रो ऑन केला तर नाही दिसत आहे. डोंगराच्या आड लपला तो. आणि हा आपल्याला आता मुंबई गोवा हायवे घेऊन जाईल टुवर्ड्स खेड. मला खेडला जायचं आहे, खेडवरून दापोली कंटिन्यू करणार आहे. आता इकडे उजवीकडे पुढे अशोका CNG पंप आहे, तिथे CNG भरूया आणि मग कंटिन्यू करूया पुढे. तर आता आपण आलेलो आहोत CNG पंपला, CNG भरून घेऊ. तर मुंबईला 73 रुपये CNG आहे आता आणि इकडे आहे 82 रुपये 40 पैसे. कारण इकडे ट्रान्सपोर्टनी CNG येतो त्यामुळे महाग पडतो. आणि मुंबईला सगळे ऑनलाईन आहेत, म्हणजे पाईपलाईनच्या थ्रू येतात. तर आता आपण पोहोचलेलो आहोत खेड बर्ना नाक्याला आणि पुढून आपल्याला राईड घ्यायचं आहे दापोलीसाठी. ऑन द वे आपण खेडला थांबणार आहोत. तर आता आपण पोहोचलेलो आहोत खेडला आणि जवळच आहे माझ्या मित्रांचं घर. 7:05 झालेली आहेत आणि इथून दापोलीला जाता जाता आपल्याला 8:30-9 होणारच आहेत. तर आता आपण पोहोचलेलो आहोत खेडला. आता मी जाईल माझ्या मित्रांच्या इथे. तुम्ही पण आजारी, ही पण आजारी, काय चाललंय काय? कशी आहे तब्येत आता तुमची? ही काय सकाळपासून आजारी पडली? खूप खूप कूलर नाही. हे कसं असतं माहिती हे ना, हा अँगल सेट करायचा. हा आणि हा इथून हा टाईट करायचा. ओके, अँगल सेट झाला की तो तेवढा बघतायला पाहिजे. हा एवढा वर आहे ना, हा असा इथं सेट करायला लागेल बघा. बरोबर. डोक्यावर असलं तर असं सेट करायला लागेल. डोक्याची बघायचं म्हणजे व्याप असतो. नाही ते तर आहे, तो थोडा खाली आला कीच बघू शकतो. अवस्था काय होती खाली वरती. पण हे आहे, अद्भुत आहे सगळं. ह्या क्लिप ठेवायला लागतात. वेगळं जग दिसत असेल ना. हो, तर डस्टिंग जाऊन चालत नाही ना. तर मी जसं तुम्हाला सांगितलेलं की टेलिस्कोपचं एक्सपिरियन्स घेणार आहोत आपण. तर आता सिद्धार्थ मला एक्सप्लेन करतायत की कसं लावायला लागतं. ट्रायपॉड एवढा ह्यूज आहे त्याचा, पण बघूया आपण, प्रयत्न करूया नक्की. कारण हे एक्सपिरियन्स वेगळं असणार आहे आणि ह्याचे व्हिडिओज पण नाही आहेत यूट्यूबला जास्त. आणि आपण
चंद्र एक्सपिरियन्स करणार आहोत. मी ॲक्च्युली दापोलीला घेऊन जाणार होतो, पण हे सगळी सेटिंग मला जमणार नाही, त्यामुळे आपण इथूनच एक्सपिरियन्स करतो आहे. बघा, वाव. फोकस नाही करत आहे. चला बाय. असा धावतील ना. चल चला आपण गाडी पे जाते. चल चलो स्कूटर पे आप. स्कूटर पे. स्कूटरवर या. अरे भाई तू बस ना सुवंदन, म्हणजे ती बस. म्युझिक म्युझिक. तू भी आ. स्टँडिंग तू आ पहले. हां तू आ. हां चल बैठो तुझे. मैं आके खड़ा रहूं. हां खडा राहा आगे. चल. तर आता आपण निघालेलो आहोत खेडवरून आणि चाललो दापोलीकडे. चला आई, बाय बाय जॅकी. टेलिस्कोपचा आनंद घेतलेला आहे आपण. चंद्र दिसला आपल्याला. आता इथून आपल्याला दाभोळला जायचं आहे. बाय. अरे इकडे आला. बाय बाय बाय. ओ बाय उधर से जाएगा तो इधर से आएगा. बाय बाय. बाय. हां. तर आता आपण खेडवरून निघालेलो आहोत आणि चाललोय दापोलीच्या दिशेला. म्हणजे दापोलीवरून पण आतमध्ये जायचं दाभोळकडे. आणि 9 वाजलेले आहेत, तर पोचता 10 होणार आहेत. तर चला तिकडे पोचल्यानंतर तुम्हाला एक म्हणजे असं बंगलो दाखवेल कुठे थांबतोय आम्ही, आणि मग सकाळी मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवेल. 10:20 व्हायला आलेत. आता मी 10 मिनटामध्ये पोहोचेल माझ्या डेस्टिनेशनला. भरपूर लेट झालं. रस्ता चांगला आहे आणि हा रस्ता दाभोळचा रोड आहे, दापोली दाभोळ. इथून तुम्ही गुहागरलाही जाऊ शकता बाय फेरी. म्हणजे इथून तुम्हाला फेरी सर्व्हिसेस आहेत गुहागरसाठी शॉर्टकट. डायरेक्ट रिव्हर क्रॉस करून, खाडी क्रॉस करून गुहागरच्या दिशेला. ऑलमोस्ट 10:30 वाजले आहेत आणि आपण पोचलेलो आहोत. आता हा जो मेन रस्ता आहे हा आहे स्टेट हायवे आणि आपल्याला जायचं आहे इथे आतमध्ये. तर इथे आतमध्ये पूर्ण बंगलोज आहेत, तर तिकडे आपण चाललो आहे. तर आपण आता पोचलेलो आहोत प्रॉपर्टीकडे. आणि बघा मार्शलिंग पण भेटले आपल्याला. ते बघा रस्ता दाखवते वाटतं. तर बघा अशा प्रकारे आहे छानपैकी झोपाळा वगैरे. डायरेक्ट गार्डन. आता रात्री दिसत नाही तुम्हाला, सकाळी दाखवेल मी. आणि असा सुंदर बंगलो. तुम्ही जर ग्रुप वगैरे बरोबर येत आहे, फॅमिली बरोबर येत आहे, तर तुम्हाला इकडे पूर्ण रेडी बंगलो मिळतो. इकडे तुम्ही येऊन स्टे करू शकता. आजूबाजूचा परिसर किंवा दापोली बीचेस, इकडून कोलथरी बीच जवळ आहे, ते सगळं तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. किचन वगैरे सगळ्यांची सुविधा आहे इकडे. किचन, तुम्हाला फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशीन, सगळ्या गोष्टी आहेत इथे तुम्हाला. फिल्टरही आहे, वॉटर फिल्टर आहे. बेडरूम आहे, बेडरूमला AC आहे, वॉर्डरोब वगैरे सगळं एकदम व्यवस्थित. बारकी झोपली येत आहे इथं, गाडीमध्येच झोपली. तर इकडे स्टे करायला तुम्ही आले ना, तर इथे बाजूलाच एक जण राहतात बंगलोमध्ये. ते घरगुती पद्धतीचं जेवण तुम्हाला बनवून देतील. टिफिन आता आपल्यासाठी अरेंज होती. तर बघा एकदम जबरदस्त जेवण आहे. हे बटाट्याचे फ्राईस असतात ना, तसा एक प्रकार आहे. पापड, काकडी, एक भाजी, कोबीची भाजी आहे, चपात्या, डाळ, भात आणि हे श्रीखंड. तर मस्त असं जेवण आहे. तर आता जेवून झोपूया, त्याच्यानंतर उद्या सकाळी भेटूया आपण.